नमस्कार मंडळी, नगरी ठसका चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण वेज हक्का नूडल्स बघणार आहोत, जे रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये खूप महाग मिळतात। आज आपण घरच्या घरी करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे टोपामध्ये पाणी गरम करून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि हे पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची। पाणी चांगलं उकळलं की मग त्याच्यामध्ये नूडल्स घालायचे आणि ते सुद्धा 5 ते 7 मिनिटांसाठी छान असे उकळून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटांमध्ये आरामात हे नूडल्स शिजले जातात। आता इथं शिजून झालेले नूडल्स ते मी एका चाळणीमध्ये काढून घेतले। त्याचं सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडीफार वाफ तयार झाली असेल तर ती निघून जाते आणि एकमेकांना चिकटत नाही। थोडंसं तेलसुद्धा घालायचं त्याच्यामध्ये। इथे मी भाज्या कट करून घेतल्यात। इथे मी कांद्याची पात, शिमला मिरची, गाजर, कांदा आणि कोबी घेतलेला आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा, बारीक चिरलेलं आलं घालायचं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। आता 1-2 मिनिटभर हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये स्लाइस केलेला कांदा घालायचा। कुठलीही चायनीज डिश करताना त्याच्यामध्ये लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा, त्याने खूप छान पदार्थ होतो आणि प्रत्येक चायनीज पदार्थामध्ये लसणाचा वापर हा थोडा जास्तच केला जातो। तर कांदा चांगला लाल झाला की मी याच्यामध्ये भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या भाज्या सगळ्या घालून घ्यायच्या। गाजर, शिमला मिरची, कोबी घालायचा, बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची। आता हे सगळं परतून घ्यायचं 1-2 मिनिटभर आणि ह्या भाज्या फक्त 50% आपल्याला शिजवून घ्यायच्यात, एकदम जास्त शिजवायच्या नाही आहेत। भाज्या शिजवून झाल्या की मग त्याच्यामध्ये सोया सॉस घालायचा, रेड चिली सॉस घालायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा। इथे 1 चमचाभर मी शेजवान चटणी घालते, त्याने सुद्धा खूप छान लागतात हे नूडल्स। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सगळे सॉसेस व्यवस्थित मिक्स करून झाले की मग त्याच्यामध्ये शिजवलेले नूडल्स घालायचे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हक्का नूडल्स मसाला मार्केटमध्ये मिळतो, तो घालायचा। याच्यामध्ये मी साधारण 2 चमचा हक्का नूडल्स मसाला घालते याच्यामध्ये। या मसाल्यामध्ये बऱ्यापैकी मिठाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे मीठ बेताने घालायचं। मी इथे थोडंसं मीठ घालते, त्याच्यामध्ये अर्धा चमच्याला सुद्धा कमी मीठ घालते आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि घरच्या घरी वेज हक्का नूडल्स आपले तयार आहेत। तर करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे। तुम्ही जर का याआधी कधी करून नसेल बघितलं तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात। त्यानंतर काय करायचं, शेवटी बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आणि गरम गरम सर्व करायचं। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये खूप महाग मिळतात हे नूडल्स, तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि खायला रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा खूप छान लागतात हे नूडल्स। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नगरी ठसका चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।